नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज जी घटना तुम्हाला सांगत आहे, राजस्थानमध्ये जोधपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बसवी चरण नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये घडलेली ही घटना. या गावामध्ये सरोज देवी नावाची एक महिला राहत होती, विधवा महिला. ज्यावेळेला तिचा पती होता तिच्यासोबत, त्यावेळेला तिचं आयुष्य एकदम सुंदर चालू होतं. पती तिची खूप काळजी घ्यायचा, तिच्यावरती प्रेम करायचा. पण 2 वर्षापूर्वी कार अपघातामध्ये रस्त्यावरती चालत असताना तिच्या पतीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा पती तिला सोडून गेला. सरोज देवी आता एकटी पडली होती, पण तिनं तिची हिंमत हारली नाही. सरोज देवी गावामध्ये राहायची. त्या मोहल्ल्यामध्ये जेवढी पण लहान मुलं होती, 1ली ते 5वीमध्ये जाणारी, सरोज देवी त्यांना ट्युशन द्यायची. हुशार होती सरोज देवी. पहिल्यापासून ती कायम शाळेमध्ये हुशार असल्यामुळं सरोज देवी ज्यावेळेला शाळा शिकत होती त्यावेळेला शाळेमध्ये कायम टॉप यायची. लग्न झाल्यानंतर तिने सगळं सोडून संसार सांभाळला होता. पती गेल्यानंतर आता जीवनयापन करण्यासाठी पैसा कुठून येणार, हाच विचार करून तिने ट्युशन चालू केलं होतं आणि त्या येणाऱ्या पैशामधून ही रोज पोरांना 10 ते 15 पोरं होती, त्यांना ट्युशन देऊन त्यांच्याकडून 100-200 रुपये घेऊन त्या पैशावरून ही घर चालवत असायची. सरोज देवीचा पती ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याची स्वप्न तर होती भरपूर मोठी, की पत्नीला आपण एका चांगल्या मोठ्या घरात ठेवावं, मोठं घर बांधावं. पण त्यावेळेला पण त्याची गरीब परिस्थिती होती. मेहनत तर करत होता तो, पण त्याने अजूनपर्यंत काय केलेलं नव्हतं. सरोज देवीपाशी घराच्या नावावरती फक्त 2 खोल्या होत्या. त्यांना पण दरवाजा अजिबात नव्हता आणि घराच्या कडेने इटाची बांधकाम केलेलं एक भिंत होती. ती पण अशी छातीच्या लेवलनं कुणी पण इकडून उडी मारली तर तिकडं जाईल अशा प्रकारची तिची परिस्थिती होती. या सरोजा देवीच्या घरी तिचा एक दीर होता 15-16 वर्षाचा आणि तिची सासू दयावती नावाची. सासू तर आता पूर्ण थकत आलेली होती, पण तिचा दीर जो होता रिंकू नावाचा, तो शाळेमध्ये शिकत होता, जवळजवळ 10वीमध्ये असेल. या रिंकूची परिस्थिती अशी होती की तो घरातून बाहेर पडला म्हटलं तमाशा केलेला आहेच, कोणासोबत तरी वाद केलेला आहेच. वाद करायचा, सगळी लपडी-लुपडी या सरोजा देवीपाशी यायची सोडवायला. सरोजा देवी आणि तिची सासू या रिंकूपासून पूर्णपणे कंटाळून गेलेली होती. म्हणजे त्यांनी नाकीनऊ आणलं होतं यांना. लय लफडेबाज पोरगा. शाळेत कोणाला मार, कोणाला काय म्हण, कुठल्या पोरीला हे म्हण, ते कर, याचं हे सगळं चालूच होतं. याला परिस्थितीची अजिबात कसलीही जाणीव नव्हती. आता या सरोजा देवीची जी सासू आहे दयावती काय विचार करते, सरोजा देवीचं पण वय 24-25 वर्ष आहे. पती जाऊन 2 वर्ष झालं. लग्नाला किती झालं होतं, 1-2 वर्ष झाली होती. ही आपल्या घरी येऊन 4-5 वर्ष झालं. हा जो आपला रिंकू आहे 15-16 वर्षाचा आहे. हा जसा 18 वर्षाचा होईल तसं या दोघांचं लग्न लावून देऊ. म्हणजे कसं, रिंकूची पण काळजी घेणारं कोण तर मोठं व्यक्ती असेल आणि रिंकूची पण काळजी मिटेल आणि या सरोजा देवीची पण काळजी मिटेल माझ्या मागून. आता पोरगा माझा सोडून गेला या सरोजा देवीला, असा विचार करून ही दयावती सरोजा देवीला म्हणते की काही दिवसानंतर ना 2-3 वर्षांना रिंकू आपला 18 वर्षाचा होईल. त्यावेळेला तुझं आणि त्याचं लग्न लावून देईल. ही सरोजा देवी म्हणते की काय बोलते म्हातारे तू, त्याचं वय किती, माझं वय किती, मी तर नाही करणार त्या रिंकूसोबत लग्न, तुला काय करायचं आहे ते कर. पण आता ही दयावती सरोजा देवीच्या हातपाय जोडत होती, पाया पडत होती, ती विनवण्या करत होती. याच विनवण्या ऐकून ऐकून कंटाळून गेली होती सरोजा देवी. सरोजा देवी होकार देते. आता मोठा टास्क होता की या दयावतीला त्या रिंकूला मनवणं. रिंकूला सांगते की तू लय बदमाशी करू नको, फक्त 2-3 वर्ष थांब, तुझं लग्न तुझ्या वहिनीसोबत लावून देणार आहे, सरोजा देवीसोबत. रिंकू अवाक होतो आणि म्हणतो की तू काय बोलते कळतंय का तुला, मी तर नाही करणार तिच्यासोबत लग्न. पण आता तीही त्या रिंकूला म्हणू लागते की काळजी करू नको, चांगलं होईल, सगळी चांगली आहे, ती आपल्याच घरची आहे, तू तर बघतोय कशी एवढे दिवस आपलं घर सांभाळते. त्याला सांगून सांगून रिंकू पण होकार देतो. रिंकू आता वयात यायला लागलेला होता. तसं पण रिंकूची वाईट नजर या सरोजा देवीवरती होतीच. जसं जसं याचं वय वाढत होतं तसं तसा हा सरोजा देवीच्या शरीराला निहाळत बसायचा कायम. आता या दयावतीला अजिबात माहीत नव्हतं की पुढे चालून हिच्या सुनेसोबत असं काय कांड होणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण गावामध्ये हिची बदनामी होईल. काय घडलं होतं मी तर ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे चालून या व्हिडिओमध्ये. पण मला मित्रांनो, आत्तापर्यंत जे तुम्ही ऐकलं त्याच्यावरून मला एक छोटीशी कमेंट करा. आता या दयावतीने जर रिंकू आणि या सरोजा देवीचं लग्न लावलं तर हे बरोबर आहे का?
त्यांचं नातं काय, वय काय, त्याच्यावरून तुम्ही विचार करून मला कमेंट नक्की करा. तारीख होती 24 एप्रिल 2025ची. सायंकाळचे 6 वाजल्यानंतर सरोजा देवीचं ट्युशन वगैरे पोरांना शिकवून झालं होतं. पोरं निघून गेली. सरोजा देवीनं तिच्या घरच्यांसाठी जेवण बनवलं. जेवण बनवल्यानंतर सगळ्यांनी खाल्लं. रात्रीचे 11 वाजता एक एक ग्लास दूध पिले. सरोजा देवी तिच्या रूममध्ये जाऊन झोपले. रिंकू आणि त्याची आई एका रूममध्ये जाऊन झोपले. ज्या वेळेला हे झोपी गेले रात्रीचे लगभग 12-1 वाजता अचानकच सरोजा देवी ओरडायला लागली. एवढी ओरडत होती की ती आवाज त्या शेजारच्या खोलीमध्ये झोपलेल्या दयावतीपर्यंत गेला. दयावती उठली आणि या सरोजा देवीपाशी जाऊन म्हटली की तिला उठवलं. काय होतंय, काय होतंय? ही सरोजा देवी पूर्ण हातपाय फोडत होती. पूर्ण अशी वाटत होती की तिला कोणीतरी दबोचलंय काय की. ज्या वेळेला विचारते सरोजा देवीला तिची सासू, त्यावेळेला ती सांगू लागते की माझा पती जो की 2 वर्षापूर्वी मेलाय, तो माझ्या स्वप्नामध्ये येऊन माझ्यासोबत संबंध करतोय, माझ्यासोबत वाईट गोष्टी करतोय. आता या सरोजा देवी असं बोलते म्हटल्यानंतर दयावती विचार करू लागते की हिचा एक भ्रम असू शकतो किंवा काहीतरी असू शकतं, खरं भूत पण असू शकतं. त्यावेळेला ही दयावती तिला म्हणते की तू काळजी करू नको, मी तुझ्यापाशी झोपते, बघू काय होतंय नेमकं. दयावती सरोजा देवीला म्हणते तसं पण भूतं येत जातच राहतात आणि त्या दोघी आता ते एकाच ठिकाणी झोपी जातात. आता ती रात्र कशी तर गेली. सरोजा देवीने सहन करून ती रात्र घालवली. सकाळचे लगभग 7 वाजले. यांचं उरकून अंघोळ वगैरे झाली होती. सकाळचे 7 वाजता दरवाज्यावरती कोणीतरी हात वाजवला. या सरोजा देवीने जाऊन दरवाजा उघडला तर राहुल नावाचा एक व्यक्ती उभा होता. 23-24 वर्षांचा तरुण. हातामध्ये दुधाचं कॅन घेऊन उभा होता. सरोजा देवीला दूध देतो. 1.5 लिटर दूध घेतलेलं असतं. सरोजा देवी दूध घेताना हा राहुल म्हणतो की आजच्या दिवसच मी तुम्हाला घरी आणून दूध देतोय. उद्यापासून मी दुकान चालू केले, त्या दुकानावरती येऊन दूध घेऊन जावं लागेल. इथून एक 100 मीटर अंतरावरती माझं दुकान आहे, तुम्ही तिथं येत जावा दूध घ्यायला. सरोजा देवी म्हणते ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. आता राहुल त्या ठिकाणाहून दूध देऊन निघून जातो. त्यावेळेला सरोजा देवी विचार करते की सोपं होतं, घरी येऊन दूध देत होता, आता कधी याच्या दुकानावरती दूध आणायला जायचं. पण काही पर्याय नव्हता, त्याच्या दुकानावरती दूध आणायला जावंच लागणार होतं. असा विचार करून सरोजा देवी घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करते. दुसऱ्या दिवशी सरोजा देवी त्या राहुलनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या दुकानावरती जाते. दुकान शोधत शोधत दुकानावरती त्याचा मित्र पवन आणि हा राहुल बसलेला होता. हे दोघं सरोजा देवीकडे बघतात, एकमेकाला खुणवतात. आईला बाई तर मस्त आहे बरं का, असं म्हणून ही सरोजा देवी त्यांना 1.5 लिटर दूध मागते. हा पवन तिला 1.5 लिटर दूध देतो. 1.5 लिटर दूध दिल्यानंतर सरोजा देवी दूध घेऊन पुन्हा घराकडे निघायला लागते. घरी आल्यानंतर आपलं जेवण वगैरे रोजच्या प्रमाणे बनवलं जातं. दूध आणलं होतं, दूध गरम करून परिवारामध्ये 3 सदस्य होते. प्रत्येकजण एक एक ग्लास दूध पितात आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात. रात्रीचे 11:30-12 वाजलेले असतील. पुन्हा भूत सरोजा देवीच्या रूममध्ये घुसतं. रूममध्ये घुसल्यानंतर सरोजा देवीची हळूहळू कापडं काढली जात आहेत. कापडं काढताना तर सरोजा देवीला जाणवत होतं, पण ती हात पाय हलवू शकत नव्हती. असं वाटत होतं की एवढे झोपलेले काहीच करू शकत नाही. सरोजा देवी मनातून इच्छा होती तिची विरोध करायची, पण विरोध काय करू शकत नव्हती. पूर्ण शरीर शांत पडलेलं होतं. आता हे भूत या सरोजा देवीसोबत तोपर्यंत ते वाईट काम करतं जोपर्यंत त्या भूताचं मन भरत नाही, आणि मन भरल्यानंतर ते भूत तिला तसंच सोडून तिथून निघून जातं. सकाळी उठल्यानंतर सरोजा देवीचे डोळे ज्यावेळेला उघडतात त्यावेळेला बघते तिच्या अंगावरची साडी फाटलेली आहे. तिचं शरीर पूर्ण अस्तव्यस्त पडलं आहे. एकदम जबरदस्तपणे तिच्यासोबत कोणीतरी संबंध केलेले आहेत. सरोजा देवीला वाईट वाटतं. ती उठते आणि पटकन तिच्या सासूच्या रूममध्ये जाऊन ती सांगू लागते की कसं भूतानं रात्री पण तिच्यासोबत वाईट काम केलं आहे. आता ती शांत बसणारी नव्हती. तिला काय वाटत होतं की तिचा जो दीर होता रिंकू, तोच तिच्यासोबत वाईट काम करतोय काय. त्यावेळेला ती दयावती तिची सासू म्हणते की नाही नाही, असं होऊच शकत नाही. हा आपला रिंकू अजिबात असं करू शकत नाही. मला माहिती आहे तो बदमाश आहे, पण तो असं कधी करू शकत नाही याची मला खात्री आहे. ही दयावती तिला समजावून सांगून त्यावेळेला तर शांत बसवते. सरोजा देवी तिच्या रूममध्ये गेल्यानंतर दयावती उठते आणि तिच्या पोराच्या रूममध्ये जाते. रिंकूपाशी जाऊन म्हणते की तू रात्री या सरोजा देवीच्या रूममध्ये गेला होता का? रिंकू म्हणला नाही, आता मी माझ्या रूममधून बाहेर गेलोच नाही. हो बघ, मी माझ्या बेडवरती मुतलोय, मला उठायची सोय नाही आणि मी तिच्या रूममध्ये कशाला जाऊ.
आता असं म्हटल्यानंतर ती ठीक आहे शांत बसते सरोजा देवी. दयावती विचार करते की रिंकू गेला नाही आणि तिची सून तर म्हणते तिच्यासोबत वाईट काम झालंय, तर मग केलं कोणी असेल. आता तिला हळूहळू विश्वास बसू लागला होता की तिचा मेलेला पोरगा 2 वर्षापूर्वी तोच तिच्या पत्नीसोबत हे सगळं करत असेल. तसंही त्याची इच्छा अधुरी राहिली असेल, त्यामुळं तो नक्कीच भूत बनून येऊन ते वाईट काम करतोय. तिचा विश्वास बसू लागला होता हळू. सरोजा देवीपाशी तिची सासू येते आणि म्हणते की मला तर वाटतंय तू जसं म्हणते तसं तुझा पतीच असेल, स्वप्नामध्ये येऊन तुझ्यासोबत हे करत असेल. पण सरोजा देवी काय ऐकायच्या तयारीत नव्हती. ती म्हणायची नाही नाही, ती तुझा जो बारका पोरगा आहे का तोच हे सगळं करतोय. ती काय ऐकण्याच्या तयारीत नव्हती. सरोजा देवीला थोडक्यात त्याच्यावरती विश्वास नव्हता. तिला वाटायचं की हाच नक्की करतोय. रिंकू तर म्हणत होता की मी नाही केलं आणि या सरोजा देवीला वाटायचं की त्यानंच केलंय. आता सरोजा देवीला ही माहीत नव्हतं की याच्यापेक्षा भयंकर कांड तिच्यासोबत होणार आहे पुढे चालून. 18 एप्रिल 2025चा तो दिवस. या दिवशी रिंकू, तिची सासू दयावती आणि ही सरोजा देवी जेवण करत होते. ट्युशन वगैरे झालेलं होतं, सगळी पोरं घरी गेली. ट्युशन झालं, दूध आणलं होतं 1.5 लिटर. त्या दुधातला एक एक ग्लास सगळ्यांनी घेतला, आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. आता संध्याकाळचे 11-12 वाजता पुन्हा तेच घडलं जे की नको घडायला पाहिजे होतं. सरोजा देवीला सगळं लक्षात येत होतं, पण ती आता काय बोलू शकत नव्हती. तिने सकाळ होण्याची वाट बघितली. ज्या वेळेला सकाळ झाली त्यावेळेला तिने बघितलं तिच्या शरीरावरती एक पण कापड नाही. आता ही पूर्णपणे त्रस्त झालेली होती. सरोजा देवी तिच्या सासूला म्हणते की आता बाद झालं, मी तर आता पोलीस स्टेशनला जाणार आहे, तुम्ही येणार आहे का नाही. सरोजा देवी असं म्हणते त्यावेळेला दयावती म्हणते नको, असं नको करू, पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काही गरज नाही, बघू आपण नेमकं काय होतंय, आजच्या दिवस वाट बघू. आता या दोघींनी अजून एक दिवस वाट बघितली, पण पुन्हा तीच घटना घडत होती. इकडे या सरोजा देवीचं पूर्ण शरीर थकून गेलं होतं. तिला असं वाटत होतं की कोणीतरी एवढं जबरदस्तपणे करतंय, त्याच्यामुळे तिला वाईट प्रसंग घडताय तिच्यासोबत. सरोजा देवीला वाटायचं की तिचा जो दीर आहे रिंकूच हेच तिच्यासोबत सगळं करतोय. आणि या दयावतीला वाटायचं की जर ही पोलिसामध्ये गेली तर नक्कीच घरामध्ये एकच पुरुष आहे, माझा पोरगा, त्यालाच ही अडकवेल. त्यामुळे यातही सरोजा देवीला म्हणू लागली होती की तुझा पतीच नेमका भूत मरून येतोय आणि हे सगळं करतोय, आपण आता याच्यावरती पर्याय करू, आपण एका बाबाकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊन त्याच्यावरती काय पर्याय होतंय का बघू. असं म्हणून ही दयावती सरोजा देवीला एका बाबाकडे घेऊन जाते. घडलेली पूर्ण घटना सांगते. बाबा म्हणतो की हो असू शकतो, तुझ्या पतीची इच्छा अधुरी राहिली त्यामुळे तू येऊ शकतो, त्याच्यासाठी तुला पूजा करावी लागेल. आता ज्या वेळेला पूजा करायची म्हटल्यानंतर दयावती त्याला होकार देते. बाबा म्हणतो मी उद्या तुमच्या घरी येईल, घरी आल्यानंतर काही पूजेची सामग्री लागेल, मी तुम्हाला लिहून देतो, घेऊन ठेवा आणि मी घरी येऊन पूजा करतो. आता या दोघी घरी येतात, जेवण पाणी करून झोपतात. आता त्या दिवशी पण तसंच झालं. दुसऱ्या दिवशी सरोजा देवी तिच्या सासूला म्हणते की हो मी तर आता सकाळी बेहोश व्हायच्या वेळेपर्यंत गेली होती, एवढी बेकार अवस्था झाली होती, ऐक माझं पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. पण ही दयावती म्हणली नाही नाही, आजच्या दिवस बघू बाबा काय म्हणतंय. बाबाला त्यांनी सांगितलेली सामग्री यांनी आणून ठेवली होती, पूजा अर्चना केली. ज्या वेळेला पूजा झाली त्यावेळेला दयावतीला वाटले आता विषय संपला, पण पुन्हा रात्री तेच घडलं. आता हे सगळं सहन करण्याच्या बाहेरचं होतं सरोजा देवीसाठी. सरोजा देवी म्हणते बघ आता काय करायचं, मी तर चालले पोलीस स्टेशनला. दयावती म्हणली अगोदर या बाबाकडे जाऊन बघू काय म्हणतं शेवटचं. हे बाबापाशी गेले, बाबाला सांगितलं. बाबा म्हणला अजून एक पूजा करावं लागेल, गेल्या वेळेला 1000 रुपये घेतलं होतं, यावेळेला 10,000 रुपये घेईल. दयावती त्या ठिकाणाहून आता ही सरोजा देवी दयावतीला म्हणते मला नाही करायची पूजा. हे दोघं आता त्या ठिकाणाहून माघारी यायला लागले होते. माघारी येत असताना अचानकच या सरोजा देवीला चक्कर आली, चक्कर येऊन पडली. आता दयावतीला समजेना की काय करावं. उचललं, आसपासच्या माणसांना बोलवून दवाखान्यात घेऊन गेले. त्या ठिकाणी लेडीज डॉक्टर होत्या. डॉक्टरांनी हिच्या चेहऱ्याकडे बघितलं, कपाळावर टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. आली एका महिलेसोबत, विचारलं तुझा पती कुठं आहे. दयावती सरोजा देवीला म्हणते की काय बोलते ही डॉक्टर. डॉक्टरला सांगतात की हिचा पती नाही, तो 2 वर्षापूर्वीच कार ॲक्सिडेंटमध्ये वारलेला आहे. आता ज्या वेळेला हे सगळं ती डॉक्टर ऐकते हैराण होते. त्यावेळेला म्हणते की हे कसं शक्य आहे, ही तर 1.5 महिन्याची गर्भवती आहे आणि हिचा पती कसं काय वाढू शकतो, मग नेमका काय प्रकार आहे, बाहेर कुठं चालू आहे का. दयावती म्हणते नाही नाही, अजिबात बाहेर कुठं चालू नाही, माझ्या सुनेवरती माझा विश्वास पूर्णपणे आहे.
आता यांना समजत नाही. त्या ठिकाणाहून गोळ्या औषध घेतात, डॉक्टराकडून निघायला लागतात. सरोजा देवी आता तिच्या सासूला म्हणते की हे बघ तुला यायचं असेल ये, मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. ही दोघी पोलीस स्टेशन गाठतात. त्या ठिकाणी अमरसिंग नावाचे एक हेड कॉन्स्टेबल होते. त्या ठिकाणी त्यांच्यापाशी जाऊन पूर्ण घडलेली घटना त्यांना सांगतात. आता हेड कॉन्स्टेबल तर विचारात पडतात. ते विचार करतात की नेमकं कोण करत असेल. ते म्हणतात तुमच्या घरामध्ये कोणी पुरुष. ते सांगतात की आहे रिंकू, पण तो 16 वर्षाचा, तो नाही करणार. आता हा 16 वर्षाचा रिंकू होता. रिंकू पण चालाक होता. ज्यावेळेला पण या सरोजा देवीपाशी तो असायचा किंवा ती सरोजा देवी त्याच्या आसपास असायची, त्यावेळेला तो तिला वाईट नजरेने तर बघायचा. हे सगळं ती हेड कॉन्स्टेबलला सांगून देतात. हेड कॉन्स्टेबल म्हणते ठीक आहे, आता काय करा तुम्ही घरी जावा बिंदासपणे, मला ॲड्रेस लिहून द्या आणि आम्ही रात्रीचे 11 वाजता 3-4 पोलीस येऊन तुमच्या घराबाहेर तिथं बघतो, उभा राहतो, काय नेमकं करतं आहे. आता त्या दोघी घरी जातात, रोजच्याप्रमाणे दूध वगैरे पितात आणि त्या ठिकाणी घरात जाऊन झोपी जातात. रात्रीचे 11 वाजता पोलीस बाहेर उभा होते. जे येणार होते त्याला माहीत नव्हतं. दरवाजा तुम्हाला सांगितलं घराला नव्हता आणि जे त्यांची भिंत आहे छाती एवढी होती. घराची भिंत ओलांडून 2 व्यक्ती त्यांच्या घरामध्ये प्रवेश करतात. आता पोलीस तर त्या ठिकाणी होते. पोलीस पूर्णपणे जागृत होते. पोलीस त्या दोघांना पकडतात. घरामध्ये घुसून बघितलं तर तो पवन आणि राहुल जो की दूध देत होते ना, ते दोघं होते. आता सगळे अवाक झाले. यांचा संशय होता त्या रिंकूवरती, पण घडलं भलतंच. सरोजा देवी म्हणते हे दोघं काय करतात. पोलीस त्या दोघांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्या दोघांना पूर्णपणे 3rd डिग्री द्यायला लागतात. आता या दोघांना एवढी मारहाण केली होती पोलिसांनी, त्यांना बोलण्याशिवाय काय पर्याय नव्हता. आता हा राहुल आणि पवन सांगू लागतो की आम्ही ज्या वेळेला पण यांच्या घरी दूध द्यायला जायचो, बघायचो की हिचा पती वारला आहे, दिसायला एवढी सुंदर महिला आहे. आम्ही प्रयत्न तर केला खूप की ही अशी देईल, पण ही काय द्यायला तयारच नव्हती. मग आम्ही ज्या वेळेला यांना दूध द्यायचो त्यावेळेला यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळायचो. पूर्ण परिवार झोपी गेला की आम्ही त्यांच्यासोबत ते करायचो जे आम्हाला पाहिजे. आता यातून तर समजलं होतं की भूत वगैरे काही नाही, पण हे दोघं तिच्यासोबत वाईट काम करायचे. झोपेच्या औषधाच्या गोळ्या देऊन पोलिसांनी या दोघांना अटक केली. भविष्यात जाऊन यांच्यासोबत जे व्हायचं ते होईल. पण आता यामध्ये या सरोजा देवीसोबत तर वाईट झालं ना, तिच्या पतीकडून नाही, पण हे असं तसं जन्माला आलं. आता येईल पोर त्यांच्यासोबत. काय माहिती आता काय करतात, कोर्ट याला काय आदेश देतं आहे. भविष्यात चालून होईल ते होईल. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्कीच करा.